श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री विद्यादाता सरस्वती माता नमो नमः। श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः। श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। अथ श्री कृष्णदेवताभ्यां नमः। ओम पुरुषोत्तमाय नमो नमः। सज्जनों, आजचं हे प्रथम पुष्प भगवंताच्या चरणावर अर्पण करण्यात असताना आपल्याला भागवताची महत्त्व आणि त्या पाठीमागे असलेले काही गूढ अर्थ आणि भावार्थ हे टप्प्याटप्प्याने समजवायचे आहे. आणि हे समजून घेत असताना भगवंताच्या प्रत्यक्ष तोंडातून आलेल्या काही श्लोकांचा मतितार्थ भावार्थ हे सगळं जाणून घ्यावं. त्याशिवाय आपल्याला त्याचं महत्त्व कळणारच नाही. पण हे करण्यापूर्वी आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल. कलियुगाची सुरुवात होण्याच्या मार्गावर होते आणि अशा वेळा भगवंत गोपाळ कृष्णाने आपल्या पृथ्वीवरचा अवतार संपवून ते निजधामाला जाण्याच्या तयारीत होते. परंतु ही गोष्ट त्यांनी कोणाजवळही विदित केलेली नव्हती. आणि जरीही विदित केलेली नसली तरी त्यांचा आणि आत्मा आणि परमात्मा जे आपण एक म्हणतो त्याप्रमाणे ती गोष्ट उद्धवाला त्याच मिनिटाला कळली. कारण आत्मा आणि परमात्मा एक झालेला होता. आणि उद्धवाने त्याच मिनिटाला माधवाला विचारलं, पुरुषोत्तमाला विचारलं, हे गोविंदा, आपण जर या पृथ्वीवरचं आपलं अस्तित्व संपुष्टात आणलं, आपण निजधामाला जाण्याच्या तयारीत आहात, तर मग या पृथ्वीवर या कलियुगाच्या माध्यमात सामान्यातल्या सामान्य माणसाला त्याच्या प्रश्नांची उत्तरं कोण देईल? त्याच्या पाठीमागे ठामपणे कोण उभं राहील? त्याच्या सर्व प्रकारच्या शंका कुशंका आणि त्याचा जीवनाचा रोजचा त्याचा जो गाडा जो आहे तो कसा चालेल? त्यावेळेस भगवंताने 2 श्लोक त्यांना सांगितले होते. आणि तेच 2 श्लोक आज आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. भगवंताचं या भागवताच्या दृष्टिकोनातून महत्त्व. उद्धवाला त्यांना सांगितलं की या पृथ्वीवर प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्म आणि धर्म या दोन्ही माध्यमातून कार्य करावं लागणार आहे. आणि धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 गोष्टीच्या माध्यमातून तो पुढे जेव्हा जाईल त्यावेळेस त्याला भागवत हे अनन्यसाधारण महत्त्वाच्या दृष्टीने त्याला महत्त्व निर्माण होईल, त्याच्या मनात निर्माण होईल. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, ते श्लोक आधी आपण ऐकू, त्याच्यानंतर त्याचा अर्थ समजून घेऊ आणि मग पुढे भावार्थाचा विचार करू. स्वकीयं यद्भवेत्तेजश्च भागवते ददात् तिरोधाम प्रविष्टोऽयं
श्रीमद्भागवतार्णवम् तेनेयं वाङ्मयीमूर्तिं प्रत्यक्षं वर्तते हरिः सेवनां श्रवणां चक्षुणां तत्पापनाशनानाम् स्वकीयं यद्भवेस्तेश्च भगवते दधात् तिरोधामप्रविष्टोऽयं श्रीमद्भागवतार्णवम्। हे उद्धवा, मी या भागवतामध्ये माझं तेज त्या ठिकाणी ठेवतो आहे. मी स्वतः त्या भागवतामध्ये, त्या ग्रंथामध्ये प्रविष्ट करत आहे आणि ती माझी प्रत्यक्षपणे वाङ्मयीन मूर्ती असेल. त्या मूर्तीचं श्रवण, पठण, मनन, चिंतन आणि दर्शन हे जे कोणी घेतील त्यांच्या पाप नष्ट होतील, म्हणजेच पुण्याची गणना सुरू होईल. हा झाला त्या दोन्ही श्लोकांचा साधा, सोपा आणि सरळ अर्थ. पण सज्जनो, श्रवण, मनन, पठण, चिंतन आणि दर्शन हे जे 5 प्रकार त्या ठिकाणी सांगितले, हे 5 प्रकार नवविधा भक्तीचे आहेत. नवविधान भक्तींचे 9 प्रकार जसजसा वेळ येईल तसतसं सांगितलं जाईलच. पण आज भगवंतांनी पहिल्याच मिनिटाला, पहिल्याच श्लोकाला, पहिल्याच आशीर्वादाला हे 5 भक्तीचे प्रकार सांगून टाकले. श्रवण, मनन, पठण, चिंतन, दर्शन. जो कोणी या भागवताचं श्रवण करेल, मनन करेल, चिंतन करेल, पठण करेल आणि रोज त्याचं दर्शन घेईल. दर्शनाचेही 2 प्रकार त्या ठिकाणी आहेत, ते योग्य वेळी सांगितले जाते. पण भागवताचं दर्शन जरी शक्य नसलं, प्रत्येकाकडे ग्रंथ असेलच असं नाही. पण श्रीकृष्णाचा फोटो, मूर्ती हे तर सर्व घरामध्ये आहे. त्या भगवंताला नमस्कार करा, त्याचं दर्शन घ्या, शुद्ध अंतःकरणाने दर्शन घ्या. आणि अशा प्रकारे ज्या दर्शनाने आपले कार्य पूर्ण होतं, ते कार्य आपल्याला, आपल्या मनाला आनंद देऊन जातं. भर दुपारी 12 वाजता मला कडकडून भूक लागलेली आहे आणि अशा वेळा मला साधी चटणी भाकरी जरी कोणी दिली तरी तिचं महत्त्व माझ्या दृष्टीने खूप आहे. त्यावेळेस मी त्या चटणी भाकरीचं महात्म्य नाही जाणून घेणार की कोणी पेरली होती, कुठल्या शेतात पेरली होती, कधी काढली होती, चक्कीत कोणी टाकली होती, पीठ कसं आलं होतं. नाही, या कुठल्याही गोष्टीचा तो विचार करणार नाही. त्यावेळेस त्याच्या मनामध्ये फक्त एकच आहे की या 2 घासांनी माझ्या पोटाची आग शांत झालेली आहे आणि म्हणून माझ्या दृष्टीने ती चटणी भाकरी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तीच अवस्था या ठिकाणी आहे. जेव्हा माझे अनंत प्रकारचे संकट माझ्या पुढे आहेत, दुःख आहे, दारिद्र्य आहे, क्लेश आहे, यातना आहे, सगळं काही, मुलांचे शिक्षण आहे, लग्न, सगळं आहे. आणि अशा वेळा योग्य ते मार्गदर्शन मिळावं म्हणून प्रत्येक व्यक्ती कुठे ना कुठेतरी नतमस्तक होत असतो. कोणी तीर्थक्षेत्राला जातं, कोणी देवाच्या दर्शनाला जातं, कोणी एखाद्या बाबाकडे जातं, कोणी मांत्रिक, काय नाही तिथे सगळ्या ठिकाणी जातो. कारण त्याला त्याची गरज असते आणि ही गरज शोधाची जननी ठरते. आणि म्हणून करता मला त्यावेळेला योग्य मार्गदर्शन ज्यांनी दिलं, माझ्या प्रश्नांची ज्यांनी आपल्याला उत्तरं दिली, ती व्यक्ती, ते ठिकाण, ते पुस्तक, तो ग्रंथ, तो श्लोक माझ्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. आणि म्हणून या
गोष्टीचा विचार करताना आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे की जे करायचं आहे ते अनन्य भावाने एकनिष्ठ भावनेने करायचे आहे. कारण अनन्यश्चिंतयन्तो मां ते जनां पर्युपासते तेषां नित्यम् अवयुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. महाराजांच्या फोटोच्या खाली हा श्लोक दिलेला आहे आणि हा श्लोक प्रत्यक्ष गोपालकृष्णाने गीतेमध्ये सांगितलेला आहे. एकनिष्ठ भावनेने कार्य करा. ते कार्य आत्मा आणि परमात्मा यांना जोडण्याचं काम करतं. उद्धवानी कुठेही अशा प्रकारे पुस्तक घेऊन टाळ घेऊन देवाच्या दारापुढे जाऊन भजन पूजन करत नाही बसला. पण प्रत्येक श्वासागणिक त्याला भगवंत, मधुसूदन, गोपाल आणि पुरुषोत्तम, गोपालाचे अनंत नाव आहेत. त्याच्यातले जे जे आठवले ते त्याने ते प्रत्येक श्लोक, प्रत्येक श्वास त्याच्यात होता आणि त्यामुळे आत्मा आणि परमात्मा एक झालेला होता. तर अशा पद्धतीने भगवंताने हे जे पहिले श्लोक 2 दिले त्या 2 श्लोकांचा भावार्थ, मतितार्थ आणि अर्थ हे जाणून घेऊन आपण भागवताचं महत्त्व जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. जोपर्यंत हे महत्त्व आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपल्या मनामध्ये प्रेम, सद्भावना, श्रेष्ठता आणि श्रद्धा निर्माण होणार नाही. आणि म्हणून करता अनन्य भावाने भगवंताला शरण जा. त्याचं दर्शन, मनन, चिंतन, पठन हे आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याला समर्थ आहे. श्री स्वामी समर्थ.